अरे काय आजा, हा काय झालं? असली कसली नड आली? कशाला पैसे लागणार होते? कर्ज घ्यायला बँकेत आलास वे? अरे यायच्या आधी एकदा विचारायचंच तरी मला. अरे काय लका? मामा, ऐकून तरी घे माझं. अरे काय ऐकून घे? हा बँकेत आलो भेटलो म्हणून तरी कळलं मला, नाही तर कळलं बी नसतं. काय झालंय सांगशील का आता? अरे ते मी असं चौकशी करायला आलो होतो. म्हणलं पुढं मागं लागलं तर माहिती असलेलं बरं ना. खरं का? आजा, अरे किती बी लपवायचा प्रयत्न केलास ना तरी तुझ्या तोंडावर स्पष्ट दिसतंय. आजा, काय झालंय सांग बरं मला. मामा, अरे शीतलच्या घरी लई मोठी अडचण झाली. काय? होय. आता काय झालं आणखीन? अरे त्यांनी बँकेचे पैसे उचललेत आणि जितू काकांनी बी कुठनं तरी पैसे उचललेत आणि बँकेचा हप्ता भरला नाही तर जप्ती येणार आहे, घरावर नाही तर रानावर. आणि हे तू आत्ता मला बोलतोयस वय? अरे नाही म्हणलं तुला परत कशाला अडचणीत टाकायचं म्हणून. राजा, बाप म्हणून समज केलं की रे तुझ्यासाठी, हा? आणि तूच मला अंधारात ठेवतोयस वय? नाही मामा, तसं नाही. चुकलं माझं, पण मामाला कळतच नव्हतं काय करावं. माझ्याकडे 8,000 रुपये साठले होते. मग मी इक्या, फौजी, रावल्या या सगळ्यांकडनं मदत घेतली. सगळे मिळून 40,000 रुपये साठले, पण अजून 1 लाख रुपये लागणार आहे म्हणून बँकेत आलो होतो. अरे काय म्हणावं तुला? पार त्या हनुमंत फौजीकडनं पैसे मागितलेस, पण सख्या मामाला एका शब्दाने विचारलं नाहीस वय? नाही म्हणलं की तुला चुकलं माझं, असं नाही करणार परत. असू दे, बघू, आपण करू काहीतरी. अगदी 1.5 लाख नाही जमले तर थोडेफार जुळवून त्यांना या संकटातनं बाहेर काढू. आणि बघ, ऊसाचा हप्ता बी जमा झालाय आता. अरे पण ऊसाचे पैसे आपल्या घरी लागतील ना. अरे पैशापेक्षा माणसं महत्वाची आहेत, हा? आणि किती बी झालं तर नाना आता पाहुणं आहेत आपलं. पाहुण्याच्या मदतीला आपण नाही जाणार तर कोण जाणार रे? कर, काय झालं? मला आता मोकळं झाल्यासारखं वाटतंय बघ. कालपासून विचार करून करून डोकं बदरी झालं होतं माहितीये का. अच्छा, शीतलला यातलं काय बोलला नाहीस ना? नाही नाही, अजिबात नाही. तिला काहीच माहित नाही यातलं. अरे तिला कळलं ना, उगाच काळजी करत बसते ती, म्हणून काय सांगितलं नाही तिला. आजा, तुझ्यात मला माझी तायडी दिसती बघ. अरे ती सुद्धा अशीच वागायची. घरावर कुठलं जरी संकट आलं ना तीच सोडवायची, आम्हाला कळून बी द्यायची नाही रे. आणि तू बी अगदी तसाच आहेस, तायडीवानी. मामा, अरे तुझेच संस्कार आहेत. मूर्ती घडवणारा कारागीर किती बी कसलेला असला ना, तर ज्या मातीची मूर्ती घडवायची आहे ना त्या मातीतच तो गुणधर्म लागतो. आणि तुझ्यात पहिल्यापासून चांगले गुण आहेत. तुझ्या चांगुलपणाचा, माणुसकीचा, प्रेमळपणाचा मामा म्हणून लय अभिमान वाटतो. मामी, काय ग? दिसत नाही का मी काम करते ती? अहो नाही ते तुम्ही दुपारचा भात खाणार आहे का विचारायचं होतं. का? नाही तसं नाही, बाकीचं कोण खाणार नाही. तुम्ही खाणार असाल तर लावते. लाव लाव, परवा आणलेलं तांदूळ आहे ती ना, आणि आता उदारी बी फिडली, मग लाव की. जाऊ दे, काय वाया गेलं तर. अहो नाही तसं मामी, भात लाव का? एक नंबरची कामचोर कुठली. भात तर लावायचा आहे, पण वर तोंड करून आणि विचारते. अग पुष्पे, जरा हळू घास, फरशी झिजल. बोलला बोलला का? इथं माणूस एवढं चांगलं काम करतय ते राहिलं बाजूला. बर, चुकलं आमचं. तुमचं चालू दे अध्यक्ष बाई.
आजा तू जरा आत ये रे. एवढ्या आत जाऊन बोलायला कसली कलबत चाललीत मामा भाच्यात. आजा हे बघ, माझ्याकडे 30,000 रुपये आहेत आणि कपाटात 10,000 रुपये असतील. पण मामा सगळे पैसे त्यांना दिले तर आपल्या घरात. अरे आपल्याला घरात कशाला लागते तेवढे पैसे? अरे असं कसं मामा, वेळ काय सांगून येते वे. नको नको, पैसे नको काढू कपाटातले. बर बाबा, कपाटातले पैसे नाही घेत, पण हे 30,000 आहे ते तरी देशील. अरे पण तू म्हणत होता मोटारीची दुरुस्ती करायची म्हणून. अरे मोटार काय आहे, ती सारखीच बिघडती. आता घेतली तर नवीच घेऊ आपण मोटार. अरे मग त्याला कुठनं पैसे आणणार? अरे नानांनी परत दिले की घेऊ की नवीन. पण आता जर त्यांना पैसे मिळाले नाहीत तर त्यांच्या घरावर नाही तर रानावर जप्ती येईल असं म्हणलास ना तू. मग पैशाची घरी गरज कोणाला आहे बरं? आणि बघ, मोटार काय तशी बी कामापुरती चालतीच की. अरे पण मोटारीची लयच बेकार अवस्था आहे मामा. अरे कवा पाणी पाजायला लागेल तेव्हा बघू की. आणि आता पावसाळ्यात कशाला लागती मोटर? ही घे. पण मामा त्यांना पैसे द्यायला उशीर झाला. आता नाही बी काय बोलू नकोस. हे बघ, तसा बी ऊसाचा हप्ता जमा झाला असताना की मी निम्माच करणार होतो. अरे मला कशाला? आजा, अरे तू एवढा रानात काम करतोस, राबतोस, हा, आणि तुझा बी संसार सुरू झालाय. त्यातलं लाखभर रुपये तुला द्यायचं म्हणत होतो मी. काय माणूस तर म्हणायचा बाई. त्याला एवढा पोचला आम्ही, ती राहिलं आणि त्यालाच वर लाख परत द्यायला निघाल्या. नाही. अरे खायला का मामा? अरे मामा मी काय परत काय करेल? अशी वाटणी करायला लागलाय ती. अरे वाटणी बिटणी नाही, ऐकशील का नाही माझं? हा, अरे त्यातलं लाखभर रुपये तुला देऊन तुला काय सेव्हिंग करायचं असेल, काय घ्यायचं असेल तर तू घेशील का नाही? तू आणि तुझी बायको मिळून त्याचा निर्णय घ्या. आणि हे बघ, त्यातलंच मी 30,000 रुपये तुला देतोय नानांना द्यायला, असं समज. हा, मग तर झालं. आता नानी कशाला द्यायला निघाल्यात? ह्यांच्या तर हातात पैसा आला ना की ही उदार करणंच होऊन जातात. ह्यांना लाखभर द्या, त्या नानाच्या आणि बोकांडी घाला आणि आम्ही नुसतं बोंबलत. पण मामा अजून 80,000 रुपये लागणारच आहेत. करू त्याची बी काहीतरी तजबीज. मी कारखान्याच्या पतसंस्थेत बोलतो, 2 जामीनदार मिळाली की कर्ज मिळतं, सोपं आहे. मामा तुला का? आजा, आता असलं तसलं काय बोलू नकस. चल आत्ताच नानांकडे जाऊ आणि त्यांच्याशी बोलू, म्हणजे आपल्याला बी समजेल ना काय झालंय ती. चल. आओ, कुठं निघालाय? आत्ताच तर आले, लगेच कुठं निघाला? आलो, जरा एक काम आहे तेवढं संपून आलो. तिथं राहिले बघ पुसायचं. असं पैसे फुकून टाकतात आणि पुन्हा बसतात बोंब ठोकत पैसे संपलं की. जरा व्यवहार कळू नाही बाई माणसाला. त्या अजिंक्यांचं तर बायकोनी पार खेळणंच करून ठेवलंय. उद्या तिच्या गोट्यात बी जात्याला झाडायला. हिला तर ना आता पहिले हिच्याच मुसक्या आवळल्या पाहिजेत.